नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बातम्यांकडे वळूयात. विस्तारित स्वरूपात मोठी बातमी हाती येते अमरावती विद्यापीठाशी संबंधित. अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. मात्र विद्यापीठाच्या चारित्र्याला काळीमा फासणारी घटना आज उघडकीस आली आहे. विद्यापीठात कार्यरत कर्मचारी चक्क अश्लील फीत बघण्यात गुंग बघायला मिळाला. विद्येचं माहेरघर असलेल्या विद्यापीठात कर्मचारी अश्लील चित्रफीत पाहताना आढळून आल्यात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. हजारो विद्यार्थी दररोज आपल्या विविध प्रश्नांना घेऊन विद्यापीठात कार्यालयीन कामकाजासाठी येत असतात. परंतु त्यांना विद्यापीठ केंद्रावर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावं लागतं. मोठ्या प्रमाणात कर्मचारी तर कामाच्या वेळी जागेवर उपस्थितच नसल्याचं आढळून येतं. जे प्रकार, जो गंभीर प्रकार आपण सगळे बघतायत की झाला आहे, जे अश्लील चित्रफीत पाहताना विद्यापीठाचा कर्मचारी रंगेहात पकडलेले गेला आहे. जे ABVPच्या एका कार्यकर्त्यांनी वेळेचं भान दाखवून त्यात फोटोज काढून सगळे पुरावे गोळा करून प्रकरण समोर आलेलं आहे. जेव्हा केव्हा आपण असे प्रकार बघतो तेव्हा एक सामाजिक सुरक्षेचा आणि महिलाच्या सामाजिक सुरक्षेच्या आपण गोष्टी करतो, त्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कारण की जो व्यक्ती इतका तल्लीन होऊन मग्न होऊन फोटोज म्हणजे तो व्हिडिओ, अश्लील व्हिडिओ बघतोय, जर तिथे एक मुलगी आणि त्याच्याच मागे 8 नंबरच्या खिडकीला मॅडम महिला कर्मचारी काम करतायत, त्याच्यानंतर विद्यापीठात विद्यार्थिनींची एज आहे, जर त्यावेळेस जर तिथे विद्यार्थिनी आली तर त्या व्यक्तीची मेंटॅलिटी काय राहील, तो काय कोणत्या नजरेने त्या विद्यार्थिनीकडे बघेल. आणि त्यात कहर म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या विद्येच्या माहेर घरात 25 जुलै रोजी विद्यापीठातील परीक्षा विभागातील काही कर्मचारी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांना अश्लील चित्रफीत पाहताना आढळून आले आहेत. त्या प्रकरणानंतर असं लक्षात येतं की विद्यापीठात कर्मचारी जे आहेत हे नेहमीच YouTubeवर असतात. आम्हाला सुद्धा हे खूप वेळा निदर्शनात आलं. पण काल विद्यापीठाने चक्क त्यांच्या बेशरमपणाचा कळस गाठला. विद्यापीठाने भर विद्यापीठात कार्यालयीन वेळेच्या कामकाजाच्या वेळेत त्यांनी अश्लील चित्रपट पाहत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं. आता ही गोष्ट आपल्याला वाटते की परीक्षा विभागात हे नेहमी विद्यार्थ्यांचा ये जा असते. विद्यार्थ्यांवर याचे काय परिणाम होऊ शकतात. आज तो व्यक्ती जर विद्यापीठात बसून जर अशा गोष्टी करतो आहे तर पुढे जाऊन तो कुठल्या विद्यार्थिनीला काही त्रास देऊ शकतो. ही गोष्ट माझ्या मते खूप चुकीची आहे. आणि या गोष्टीचा कुलगुरूंनी लवकरात लवकर जर हे केलं नाही तर आम्ही या गोष्टीचं आंदोलन मोठं करू. कुलगुरूंचं त्यावर असं लक्षात आलं की कुलगुरू म्हणाले, एका वृत्तवाहिनीला बोलताना बोलले की जर यात काही तथ्य आढळलं तर, तथ्य या शब्दावर माझा आक्षेप आहे की एवढे पुरावे देऊनही कुलगुरूंना विद्यार्थ्यांवर संशय येतोय की विद्यार्थी चुकीचे बोलतात. या प्रकरणाची पोल खोलत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना या गंभीर प्रकरणाची पुराव्यानिशी माहिती दिली आणि त्या निर्लज्ज कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांना कामावरून निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. दोषी कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई न केल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना दिलाय. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रवी दांडगे, श्रीराम बालेकर, विकी पांडे, अभय सूर्यवंशी, श्रीरंग देशमुख, शंतनू भारतीय, मंदार नानोटी, वेदांत भारद्वाज, राम वैद्य, वैभव पाळडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात नागपंचमीच्या निमित्तानं विविध ठिकाणी नागपंचमी उत्सव थाटात पार पडला असून नागपंचमीचा घेतलाय हा VCN न्यूजने छोटासा आढावा. शेतासह धनधान्याचं रक्षक असलेल्या नागदेवतेची आज नागपंचमीला बळीराजा व भाविक मनोभावे उपासना करतात. उंदीर व इतर कीटक हे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नासाडी करत असतात. अशाचा बंदोबस्त नागाच्या उपस्थितीमुळे आपोआपच होतो. बहुतांश शेतामध्ये सर्प आढळतात, ज्यामुळे सहजच त्या शेताकडे फिरकण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. त्यामुळेच नागाला शेताचा रक्षक म्हणून सुद्धा बळीराजा त्यांची पूजा करतात. शेतकऱ्यांसह महिलाही हा सण आनंदाने साजरा करतात. घरात शेत संपत्तीचं रक्षण करावं म्हणून नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी भाविक वारुळावर जाऊन पूजा करायचे, मात्र शिवशंभो शंकराच्या गळ्यात विराजमान नागाला ईश्वराचा अंश मानून नागपंचमीच्या दिवशी घरादाराचं रक्षण व्हावं म्हणून मनोभावे पूजा केली जाते. सकाळी नारळ, दूध, लाह्या, फुटाणे यांच्यासह फुलांनी नागदेवतांची पूजा केली जाते. सोबतच हलव्याची कढई
हा मुख्य प्रसाद असतो। करंजा, पात्यांचा फुलोराही यावेळी अर्पण केला जातो। स्थानिक भद्रुशेष नाग महाराज नवीन अमरावती रेल्वे स्टेशन जवळ अकोली रोड येथे श्रीराम कॉलनीमध्ये नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या ठिकाणी नरसिंह बाबा दरबारमध्ये नागपंचमीचा यात्रा महोत्सव सुरुवात झालेला आहे। या यात्रा महोत्सवाला श्री बाबांचा भक्तवर्ग संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी आलेला आहे। आज बाबांच्या पालखीची मिरवणूक निघाली, दिंडी परिक्रमा निघाली, त्याचप्रमाणे पालखी सोहळा निघाला आणि त्यानंतर आता दर्शनाला सुरुवात झालेली आहे। आज येणाऱ्या सर्व भाविकांना आपल्या नरसिंह बाबा दरबारमध्ये अन्नदान केल्या ते भंडारा महाप्रसाद दिला जातो। त्याचप्रमाणे उद्याला तीर्थविसर्जन सोहळा आहे। नागपंचमीचे जे तीर्थ आपल्या दरबारमध्ये 5 दिवस बसले त्याचं विसर्जन उद्याला आहे आणि ते तीर्थ घेण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तवर्ग या ठिकाणी येत असतो। त्याचं वाटप उद्याला होईल। उद्यासुद्धा संपूर्ण दिवसभर श्री बाबांच्या दर्शनाचा कार्यक्रम सुरू राहील। उद्यासुद्धा भव्य असा महाप्रसाद आहे। त्याचबरोबर भातकुली तालुक्यातील कोलटेक येथे सुद्धा नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। आणि सापाबद्दल सांगू इच्छितो की आपल्या समाजात किंवा आपल्या परिसरात जेव्हाही साप निघतो तेव्हा सर्वप्रथम लोकांची एक स्थिती राहते की सर्वांचा भीतीने थरकाप उडतो आणि एकच लोकांच्या मनात गोष्ट येते की हा साप आहे, हा विषारी आहे, हा आपल्याला चावणार आणि आपण मृत्यू पावणार, म्हणजे आपण मरू। आणि आपल्या परिसरात आढळणारे सर्वच साप विषारी नसतात। सर्वप्रथम घरात साप आढळल्यास किंवा कोणालाही साप दिसल्यास सर्वप्रथम त्यांनी त्या सापावर व्यवस्थित लक्ष ठेवणे की तो साप कशाच्या मागे जाऊन लपून तर नाही जाणार किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, काडीने टोचणे देऊ नये किंवा गोटे वगैरे मारू नये। सर्वप्रथम सर्पमित्राला कॉल करावा, कोणातरी जवळून सर्पमित्राचा नंबर घ्यावा, कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा आणि त्वरित सर्पमित्राला संपर्क साधावा। तसं साप तर हा पूर्ण मनुष्याचाच मित्र आहे आणि सापांपासून शेतकऱ्यालाच नाही तर सर्व मानवजातीला फायदा आहे। पण शेतकऱ्यांना विशेषतः म्हणजे असा एक फायदा आहे की शेतकऱ्याचं जे अन्न आहे, जे नासधूस करणारे आहे, जेवढे कीटक नासधूस करतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त नासधूस ते उंदीर असतात। उंदीर हा त्याच्या सर्वात जास्त पिकाची नुकसानी करतो। तो उंदराला मारणारा कुठला औषध नाही आहे किंवा त्याला कुणी मारू शकत नाही। पण सापाच एक असा प्राणी आहे की साप हा त्याच्या बिळामध्ये जाऊन त्याला पकडून खाऊन टाकतो। म्हणजे असं एक साप एका दिवसाला 5 ते 6 उंदीर खातो। असे जर शेतात खूप सारे साप असतात त्याच्यामुळे किती रोजचे उंदीर साप हे नष्ट करतात। त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात अन्न वाचून जातं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला सापाचा मित्र म्हणून संबोधलं जातं। हे बघा, आता कसं आहे, आपण ज्या युगामध्ये राहतोय ते आहे अत्याधुनिक युग आहे। तर त्यामुळे कसं आहे, इथे जे काही आपण ज्याच्यावरती विश्वास करतो त्या सगळ्या जे आहे मेडिसिनल युगामध्ये आहे। त्यामुळे सगळ्या काही मेडिसिनवर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो। पण बरेचदा काय होते असेल, कदाचित आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टींचा असू शकतो की त्याचा उल्लेख आहे। पण आमचा जिथपर्यंत अभ्यास आहे, सर्पमित्रांचा जिथपर्यंत आम्ही अभ्यास केलेला आहे त्यामध्ये AVS म्हणजे अँटी स्नेक वेनम जे आहे तेच देण्यासाठी आम्ही लोकांना सांगत असतो। म्हणजे डॉक्टर जे प्रिफर करतात ते असतं। तर जेणेकरून लोकांचे जे मृत्यू होतात साप चावल्यामुळे ते मॅक्झिमम बिनविषारी साप चावल्यामुळेच होतं। कारण कसं आहे, त्यातमध्ये पण एक प्रकार असा असतो की लोक साप चावल्यानंतर विष चढल्यानंतर मृत्यू होईल याचे प्रमाण तर खूप कमी असतं, पण त्याच्या आधीच ते हार्ट अटॅक म्हणा किंवा त्यांच्या भीतीमुळे त्यामुळेच ते मृत्युमुखी पावतात। तर सर्वप्रथम काम असं असतं की एखाद्याला जर साप चावतोय तर त्या व्यक्तीने किंवा आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांना भीती दाखवू नये, त्यांना शांत ठेवावं, त्याचं ब्लड प्रेशर कमी ठेवावं, जेणेकरून त्याचा जो ज्या विषाचा जो प्रभाव आहे, जर विषारी साप चावला असेल तो प्रभाव हार्टबीट जर समजा त्याच्या वेगाने होत असेल तर त्याचा प्रभाव पण तसाच वेगाने होत असतो। म्हणून त्या व्यक्तीला शांत ठेवणे आणि त्याला कमी कंट्रोलमध्ये ठेवणे हे महत्त्वाचं असते। हां, आणि त्याला हिंमत देणं हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे। आपल्या इकडे काय होतं की आपण जेव्हा साप चावतो तेव्हा त्याला हिंमत देण्याऐवजी आपल्याला इकडल्या गोष्टी आठवतात की हा असा मेला होता, तो तसा मेला होता। ह्या अशा गोष्टी न सांगता त्याला हिंमत देणे हे महत्त्वाचं काम आहे। आणि सर्वात प्रथम काहीही न करता त्याची जखम धुवावी आणि सरळ त्याला दवाखान्यामध्ये आणावं। सोबतच सर्पमित्रांना फोन करावं, जेणेकरून त्या साप कोणता चावला, काय नाही चावला हे सर्पमित्र व्यवस्थितपणे त्यांना सांगू शकेल। आणि सापांच्या प्रती जनजागृती करण्याच्या हेतून अमरावती शहरातील काही सर्पमित्रांनी VCN न्यूजला भेट देऊन आपले म्हणणे मांडले आहे। तर जाणून घेऊया अधिक माहिती। आणि सापाबद्दल सांगू इच्छितो की आपल्या समाजात किंवा आपल्या परिसरात जेव्हाही साप निघतो तेव्हा सर्वप्रथम लोकांची एक स्थिती राहते की सर्वांचा भीतीने थरकाप उडतो आणि एकच लोकांच्या मनात गोष्ट येते की
हा साप आहे, हा विषारी आहे, हा आपल्याला चावणार आणि आपण मृत्यू पावणार, म्हणजे आपण मरू. आणि आपल्या परिसरात आढळणारे सर्वच साप विषारी नसतात. सर्वप्रथम घरात साप आढळल्यास किंवा कोणालाही साप दिसल्यास सर्वप्रथम त्यांनी त्या सापावर व्यवस्थित लक्ष ठेवणे की तो साप कशाच्या मागे जाऊन लपून तर नाही जाणार किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, काडीने टोचणे देऊ नये किंवा गोटे वगैरे मारू नये. सर्वप्रथम सर्पमित्राला कॉल करावा, कोणातरी जवळून सर्पमित्राचा नंबर घ्यावा, कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा आणि त्वरित सर्पमित्राला संपर्क साधावा. तसं साप तर हा पूर्ण मनुष्याचाच मित्र आहे आणि सापांपासून शेतकऱ्यालाच नाही तर सर्व मानवजातीला फायदा आहे. पण शेतकऱ्यांना विशेषतः म्हणजे असा एक फायदा आहे की शेतकऱ्याचं जे अन्न आहे, जे नासधूस करणारे आहे, जेवढे कीटक नासधूस करतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त नासधूस ते उंदीर असतात. उंदीर हा त्याच्या सर्वात जास्त पिकाची नुकसानी करतो. तो उंदराला मारणारं कुठलं औषध नाही आहे किंवा त्याला कुणी मारू शकत नाही. पण सापाच एक असा प्राणी आहे की साप हा त्याच्या बिळामध्ये जाऊन त्याला पकडून खाऊन टाकतो. म्हणजे असं एक साप एका दिवसाला 5 ते 6 उंदीर खातो. असे जर शेतात खूप सारे साप असतात त्याच्यामुळे किती रोजचे उंदीर साप हे नष्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात अन्न वाचून जातं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला सापाचा मित्र म्हणून संबोधलं जातं. हे बघा, आता कसं आहे, आपण ज्या युगामध्ये राहतोय ते आहे अत्याधुनिक युग आहे. तर त्यामुळे कसं आहे, इथे जे काही आपण ज्याच्यावरती विश्वास करतो त्या सगळ्या जे आहे मेडिसिनल युगामध्ये आहे. त्यामुळे सगळ्या काही मेडिसिनवर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पण बरेचदा काय होते असेल, कदाचित आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टींचा असू शकतो की त्याचा उल्लेख आहे. पण आमचा जिथपर्यंत अभ्यास आहे, सर्पमित्रांचा जिथपर्यंत आम्ही अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये AVS म्हणजे अँटी स्नेक वेनम जे आहे तेच देण्यासाठी आम्ही लोकांना सांगत असतो. म्हणजे डॉक्टर जे प्रिफर करतात ते असतं. तर जेणेकरून लोकांचे जे मृत्यू होतात साप चावल्यामुळे ते मॅक्झिमम बिनविषारी साप चावल्यामुळेच होतं. कारण कसं आहे, त्यातमध्ये पण एक प्रकार असा असतो की लोक साप चावल्यानंतर विष चढल्यानंतर मृत्यू होईल याचे प्रमाण तर खूप कमी असतं. पण त्याच्या आधीच ते हार्ट अटॅक म्हणा किंवा त्यांच्या भीतीमुळे त्यामुळेच ते मृत्युमुखी पावतात. तर सर्वप्रथम काम असं असतं की एखाद्याला जर साप चावतोय तर त्या व्यक्तीने किंवा आजूबाजूच्या व्यक्तीने त्यांना भीती दाखवू नये, त्यांना शांत ठेवावं, त्याचं ब्लड प्रेशर कमी ठेवावं, जेणेकरून त्याचा जो ज्या विषाचा जो प्रभाव आहे, जर विषारी साप चावला असेल तो प्रभाव हार्टबीट जर समजा त्याच्या वेगाने होत असेल तर त्याचा प्रभाव पण तसाच वेगाने होत असतो. म्हणून त्या व्यक्तीला शांत ठेवणे आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवणे हे महत्त्वाचं असते. आणि त्याला हिंमत देणं हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या इकडे काय होतं की आपण जेव्हा साप चावतो तेव्हा त्याला हिंमत देण्याऐवजी आपल्याला इकडल्या तिकडल्या गोष्टी आठवतात की हा असा मेला होता, तो तसा मेला होता. ह्या अशा गोष्टी न सांगता त्याला हिंमत देणे हे महत्त्वाचं काम आहे. आणि सर्वात प्रथम काहीही न करता त्याची जखम धुवावी आणि सरळ त्याला दवाखान्यामध्ये आणावं. सोबतच सर्पमित्रांना फोन करावं, जेणेकरून त्या साप कोणता चावला, काय नाही चावलाय हे सर्पमित्र व्यवस्थितपणे त्यांना सांगू शकेल. आणि फर्स्ट एड आपण असं करू शकतो की जर आपल्याला कुठला साप चावला तर आपण तिथली जागा आहे ते पाण्याने किंवा ओल्या कपड्याने धुवून टाकावी. नंतर तिथे चिरे न मारता एक लंबी काडी घ्यावी व तिथे बांधावी आणि नियर बाय तुमच्या म्हणजे जिथे अँटी वेनम आपल्या हॉस्पिटलमध्ये सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तिथे तुम्ही पेशंटला पाठवू शकता. त्यामुळे त्यांचा प्राण लवकर वाचू शकतो. तर हा पूर्ण मनुष्याचाच मित्र आहे आणि सापांपासून शेतकऱ्यालाच नाही तर सर्व मानवजातीला फायदा आहे. पण शेतकऱ्यांना विशेषतः म्हणजे असा एक फायदा आहे की शेतकऱ्याचं जे अन्न आहे, जे नासधूस करणारे आहे, जेवढे कीटक नासधूस करतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त नासधूस ते उंदीर असतात. उंदीर हा त्याच्या सर्वात जास्त पिकाची नुकसानी करतो. तो उंदराला मारणारं कुठलं औषध नाही आहे किंवा त्याला कुणी मारू शकत नाही. पण सापाच एक असा प्राणी आहे की साप हा त्याच्या बिळामध्ये जाऊन त्याला पकडून खाऊन टाकतो. म्हणजे असं एक साप एका दिवसाला 5 ते 6 उंदीर खातो. असे जर शेतात खूप सारे साप असतात त्याच्यामुळे किती रोजचे उंदीर साप हे नष्ट करतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात अन्न वाचून जातं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला सापाचा मित्र म्हणून संबोधलं जातं. याचबरोबर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार.
घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ आपके समाचार. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. अकोला जवळील पारस गावात अज्ञात चोरांनी एकाच रात्री 3 दुकानांसह एका बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एका दुकानातील 5,000 नगदी चोरी करत चोरांनी तिथून पळ काढलाय आणि पारस पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करते. औष्णिक विद्युत केंद्र असलेल्या अकोला नजीक पारस येथे 2 दुकान आणि एका बँकेवर मध्यरात्री चोरी करण्यात आली आहे. या बँकांचे शटर फोडत चोरट्यांनी येथून फोडलेल्या दुकानांमध्ये रेल्वे स्टेशन जवळील यादव मार्ट तसेच पारस कॉर्नर टी पॉइंट आणि ग्रामीण कोकण बँकेचा समावेश आहे. या 3ही प्रतिष्ठानांचे शटर तोडण्यात आले आहे. चोरी झालेल्या ठिकाणांमध्ये यादव मार्ट येथील 5,000 रुपयाची चोरी झाली असून ग्रामीण बँकेमध्ये मेन गेट फोडले. मात्र तिजोरी काही फोडता न आल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढलाय. त्यामुळे बँकेचे मोठे नुकसान होण्यापासून टळलंय. या प्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पारस पोलीस पुढील तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं अमरावती शिवसेना शाखेनं साईनगर येथे साई मंदिरात पूजा अर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या महाआरतीचं आयोजन आम्ही केलेलं होतं आणि यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी आदरणीय माजी आमदार संजय भुजबळ, माजी आमदार प्रदीपभाऊ वडनेरे, त्याचप्रमाणे शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात या शेतकऱ्यांसाठी म्हणा की आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा सैनिकांच्या विधवा यांच्यासाठी उद्धव साहेबांनी जे
समाजकार्य केलेलं आहे. ते समाजकार्य असंच त्यांच्या हस्ते पुढे चालत राहावं आणि आमच्या महाराष्ट्राचं हे नेतृत्व त्यांना अखंड आयुष्य लाभो यासाठी ही महाआरती आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या अमरावती महानगराचे महानगर प्रमुख सुनील कराटे यांनी या आरतीचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी आम्ही उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करण्यासाठी ही आरती घेतली होती. आज उद्धव साहेबांचा जो राजकीय प्रवास चालू आहे त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला जर खरं न्याय भूमिका जर देत असतील तर ते आदरणीय उद्धव साहेब देतात. शेतकऱ्यांच्या प्रती त्यांच्या भावना ज्या आहेत त्या पण सर्व महाराष्ट्राला विश्वाला माहीत आहे. म्हणून अशा नेतृत्वाला आम्ही पण आमच्या आशीर्वादपर भावना साईबाबांच्या चरणी मांडलेल्या आहेत. एवढंच या निमित्त आरतीचं प्रयोजन होतं. मायानगरातील अवैध दारू विक्रेत्यामुळे स्थानिक नागरिकांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते आणि याच अनुषंगानं राजापेठ पोलिसांनी काहीही कारवाई न करता त्या आरोपीला मोकळे सोडले आणि याच मायानगर स्थित आरोपीने आज मायानगरातील स्थानिक नागरिकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे मायानगरातील हैराण झालेल्या नागरिकांनी पुन्हा थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले आहे आणि आपली आपबीती राजापेठ पोलिसांच्या समक्ष मांडली आहे. आम्ही सर्व मायानगर परिसरातून आलेलो आहे. काल दुपारी आम्ही इथे राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं होतं आणि त्या अवैध दारू विक्रेत्यांच्याबद्दल आम्ही निवेदन दिल्यामुळे ते सर्व दारू विक्रेते आमच्या घरापर्यंत आले आणि आम्हाला शिव्यागाळ केल्या. काल रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी माजवून घातलं आणि आजही भांडणापर्यंत बायांना, ज्या आमच्यासोबत बाया आल्या होत्या त्या बायांनाही शिव्यागाळ केल्या. आता आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये 2 जणांचे रिपोर्ट दिलेले आहे. तरी याच्यावर जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही उद्या CP ऑफिसमध्ये जाऊ आणि इथचं वर्तवणूक एकदम काहीच म्हणजे आल्यावर बाईसोबत कसं बोलायचं, काय बोलायचं आणि रिपोर्ट कसा घ्यायचा याची सुद्धा काही नाही. आता PS आणि लेडीजचा रिपोर्ट एका जेंट्स कॉन्स्टेबलनी घेतलेला आहे. आणखी दुसरी गोष्ट अशी म्हणजे काल आम्ही 15 जणांची नावे दिली होती, त्याच्यातून फक्त 2 जणांना अटक केली होती. आणखी त्यानंतर सुटल्यानंतर त्यांनी असे सांगितले की बा आम्हाला फक्त पोलीस प्रशासनाने 2,500 रुपयात सोडलेले आहे आणि तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही रिपोर्ट दिले तरी आमचे सर्व पोलीस प्रशासन लाच खाऊ आहे, सर्व कर्मचारी आम्ही विकत घेतलेले आहे असं त्यांनी सांगून आमचा हौसला जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही राजापेठला आलेलो आहे इथे आणि आता 2 लोकांचे रिपोर्ट दिलेले आहे आणि PI साहेबांना भेटल्यावर आम्ही त्यांच्यावर कार्यवाही आज जर नाही झाली तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आज इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार. जय माता दी सेवा समिती आणि अग्रवाल यूथ क्लब परतवाडा व दैनिक अमरावती मंडळ आणि मातृभूमी यांच्या मीडिया पार्टनरशिपमध्ये मागील 5 वर्षापासून सतत वैष्णोदेवी यात्रा हिचा 5वं वर्ष उद्या प्रारंभ होणार आहे. 28 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत यावर्षी ही यात्रा होणार आहे. यावर्षी जवळपास 1300 तीर्थयात्री विशेष ट्रेनद्वारे वैष्णोदेवी दर्शनाचा लाभ घेईल आणि यंदा जात असताना मार्गावर अमृतसर आणि वाघा बॉर्डर म्हणजे स्वर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डर याचे दर्शन आम्ही तीर्थयात्र्यांना करून देऊ. मागील 5 वर्षात जवळपास आतापर्यंत 8000 तीर्थयात्री या विशेष ट्रेनद्वारे यात्रा करून चुकलेले आहे आणि आम्हाला सांगताना अभिमान वाटतो. पूर्ण विदर्भात एकमात्र हा असा आयोजन आहे जे विशेष ट्रेनद्वारे आम्ही वैष्णोदेवीला यात्रेकरिता जातो
आणि यावर्षी समितीच्या तर्फे आयोजकांच्या तर्फे रेल्वे विभागाचं आणि रेल्वे विभागाचे CPTM रामचंद्रन साहेबांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू इच्छितो. ट्रेनमध्ये पूर्ण जेवण खाण्याची व्यवस्था भैरू महाराज करतात. त्यांची पूर्ण जवळपास 80 लोकांची टीम करते. बुकिंग यावर्षी बुकिंगला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. फक्त 1300 यात्रेकरू जाऊन झाले. 200 जवळपास वेटिंगमध्ये आहे आणि जे लोक वेटिंगमध्ये आहेत त्यांना आम्ही पुढच्या वर्षी नेण्याचा प्रयत्न करू. लागोपाठ 5 वर्ष यात्रा आयोजन करायचा आमचा संकल्प होता, तो यावर्षी पूर्ण झालेला आहे. हा संकल्प जर वैष्णोदेवी मातेचा आशीर्वाद राहिला तर पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही घेऊ आणि यात्रा प्रारंभ ठेवू. आणि अमरावती जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांचा पण आभार व्यक्त करतो, जे इतक्या मोठ्या प्रमाणावर आमच्यावर विश्वास दर्शवतात. या काळात सध्या सहजासहज कोणावर विश्वास व्यक्त करून यात्रेसाठी जात नाही कोणी, पण आमच्यावर विश्वास ठेवून इतके मोठ्या प्रमाणात याला यात्रेकरू येतात. आणि वैष्णोदेवीची यात्रा एका परिवाराचे 2-3 सदस्यांना जाणे मुश्किल होऊन जाते. आम्ही फक्त देवीच्या आशीर्वादानं आणि समितीच्या सगळ्या युवा साथीदारांच्या मदतीनं जवळपास 70 ते 80 सेवादारी स्वतः सेवा करतात. आमच्याकडे काही नोकर चाकर या यात्रेमध्ये सेवा करीत राहत नाही, स्वतःच आम्ही सेवा करतो. फक्त भैरू महाराजची 70 ते 80 लोकांची टीम याच्यात जेवणा खावण्याची पूर्ण व्यवस्था करते. आता भुसावळपर्यंत ट्रेन आलेली आहे. 10:30 वाजता भुसावळनं रवाना होईल. रात्री उशिरा बडनेरा स्टेशनला पोहोचेल आणि सकाळी जवळपास 7 वाजता अमरावती रेल्वे स्टेशन म्हणजे नवीन अमरावती रेल्वे स्टेशनला ही ट्रेन लागेल. यावर्षी यात्रेकरिता जाणाऱ्या सर्व भाविकांना आयोजकांच्या तर्फे विनंती आहे की त्यांनी 8 वाजताचा जवळपास नवीन अमरावती रेल्वे स्टेशनला पोहोचून आपलं स्थान प्राप्त करून घ्यावे. उद्याच्या यात्रेसाठी अमरावतीचे खासदार माननीय आनंदरावजी अडसूड हिरवी झेंडी दाखवणार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक नेते, इथली पूर्ण सरकारी अधिकारी मंडळी आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी यात्रेकरूंना विदाई देण्याकरिता नवीन अमरावती रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहणार आहे. मी अमरावतीकरांना पण विनंती करतो की त्यांनी या अभूतपूर्व यात्रेला विदाई देण्यासाठी आणि हा आनंद सोहळा स्वतः व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्षपणे अमरावती नवीन रेल्वे स्टेशनला सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे. धन्यवाद. जय माता दी. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. मैं भावेश अग्रवाल, जय माता दी सेवा समिति इस साल अध्यक्ष, हमारे संस्थापक श्री रवि जी अग्रवाल और हमारी बाकी सब समिति के जय माता दी सेवा समिति के मेंबर. कल सुबह हमारी ट्रेन 28 तारीख को निकलने वाली थी, जिसकी तैयारी हमारी 6 महीने पहले से शुरू हो जाती है. हमारी टीम पहले कटरा जाती है, वहाँ पर सब व्यवस्था करके होटल की बुकिंग वगैरह सब कुछ करके आती है. एक टीम हमारी बॉम्बे जाती है, उसके अंदर हमारे अनिल भैया, अर्पित भैया जाते हैं जो वहाँ पर ट्रेन की व्यवस्था कर आते हैं, किलेदार साहब. उसके बाद में हमारी एक टीम इस साल अमृतसर गई थी, एक टीम कटरा गई थी. ये सब व्यवस्था हमारी 6 महीने से चलती है. फिर ऑफिस बुकिंग की व्यवस्था हमारी 2 महीने पहले से चलती है. ये व्यवस्था चलते चलते आज हम इस मुकाम पे आ गए कि कल हमारी ट्रेन शुक्रवार 28 तारीख को सुबह राइट टाइम 9:45 पर निकलने वाली है.